महिला बाल विकास विभागाचा अजब कारनामा। बनावट कागदपत्र देणाऱ्या उमेदवाराची थेट नोकरीसाठी निवड। बनावट दाखला देणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी। शहापूर तालुक्यातील शिरवंजे गावातील उत्तम दुंदा बांगर यांच्या पत्नी सुजाता बांगर यांनी महिला बाल विकास विभागामार्फत करण्यात आलेल्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता। ही संपूर्ण भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी महिला बाल विकास विभागाने चांगले प्रयत्न देखील केले होते, परंतु शिरवंजे या ठिकाणी वाडा तालुक्यातील मूळची रहिवासी असलेल्या एका महिलेने या पदासाठी अर्ज केला होता। त्यावेळी तिला शिरवंजे ग्रामपंचायतचे सरपंच त्याचप्रमाणे ग्रामसेवक यांच्याकडून बनावट रहिवासी दाखला बनवून देण्यात आला। या दाखल्यासाठी केवळ वडिलांच्या नावाचे आधार कार्ड आणि जातीचा दाखला एवढेच कागदपत्र घेण्यात आले होते। बनावट कागदपत्रे देणारे उमेदवार व तक्रारदार उमेदवार यांच्या गुणांची सरासरी ही समान असून आता अन्यायग्रस्त उमेदवाराने महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे यांच्याकडे तक्रार अर्ज केल्याने यावर कोणतीही कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी उत्तम दुंदा बांगर मुक्काम शिरवंजे येथे राहणार आहे। ही माझी मिसेस सुजाता उत्तम बांगर। मागे बाल विकास अधिकारी मॅडमनी भरती काढली होती मदतनीससाठी, तर आम्ही त्या अर्जासाठी पात्र होतो आणि आम्ही तो अर्ज इथं भरला। त्याच्यानंतर आमची गुणांची गुणवत्ता सेम आली, परंतु मी जातीचा दाखला भरला नव्हता, त्याची प्रत दिली होती, पोच दिली होती, ती ते स्वीकारली नाही, तरीही गुणांची संख्या सेम आलेली आहे। आणि समोरचा जो व्यक्ती आहे ज्यांनी अर्जासाठी पात्रता होता तो इथला रहिवासी नसून तो अब्जे या गावचा रहिवासी वाडा तालुक्यामधील आहे, तरी ग्रामपंचायतनी त्यांची चौकशी न करता त्यांना रहिवासी दाखला दिलेला आहे। सदर व्यक्ती तिकडचे रहिवासी असून ते थोड्या दिवसासाठी इकडची आलेले आहे, तरी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज पुन्हा इथंशी पंचायत समितीला येऊन बालविकास अधिकारी मॅडम त्यांना भेट घेऊन त्यांना अर्ज देत आहोत। जर आम्हाला इथे न्याय मिळाला नाही तर आम्ही थोड्याच दिवसामध्ये इथे येऊन उपोषण करणार, पुढे जे होईल ते होईल।